कांता माझा तिसरा लेख, भावांमध्ये सगळ्यात धाकटा. रमाकांत, उमाकांत, लक्ष्मीकांत आणि मग बेबी. कांता खूप हुशार होता. लहानपणापासूनच छान गायचा, कायम आनंदी असायचा. माझा लाडकाही होता तो. म्हणूनच कदाचित त्याला कायम झुकतं माप दिलं गेलं. त्याला कधी कसली सक्ती केली नाही. ग्रॅज्युएशन नंतर त्यानं पुढे शिकावं का घरातल्या व्यवसायात लक्ष घालावं का गाणं वाढवावं, त्याचं त्याला ठरवण्याची मुभा होती. पण कांता एकूणच नेटानं काम करणाऱ्यातला नव्हता. रमाकांत अभ्यासू होता, उमाकांत तर गुणीच होता. हाच पोरगा जरा बापरट होता. माझा सगळ्यात जास्त ओरडा त्यानंच खाल्लाय. पण प्रेमही त्यालाच जास्त मिळालंय. पुढे माझा ऑफिसचा व्याप वाढला. मुलांच्या शिक्षणाचा, लग्नांचा खर्च भागवण्यासाठी मी दिवस रात्र काम करत राहिले. कांता जास्त जास्त घराबाहेर राहायला लागला. मित्र, शाळा, नंतर कॉलेज यामध्ये तो पूर्णपणे हरवला. पुढे त्याला वाईट संगत कधी आणि कशी लागली तेच मला कळलं नाही ग. कांता वाहवत जात होता. 6 महिने ऑफिसमध्ये आला, पण पुढे तेही बंद झालं. मला कांताची काळजी वाटायची. शेवटी आईचं मन मुलाच्या बाबतीत नेहमीच आशावादी. तो सुधारेल, नक्की सुधारेल असं मला वाटत राहायचं. लग्न झालं, जबाबदारी आली की फरक पडेल असं मला वाटायचं. शरयू लग्न होऊन या घरात आली ना, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. माझ्या कांताला समंजस बायको मिळाली होती. पण कांताचा पाय कुठेही टिकत नव्हता. काम करण्याची इच्छा ही आळवावरच्या थेंबासारखी असायची. हळूहळू हातातली वाळू निसटून जाते असं मला जाणवायला लागलं होतं. कांता शरयूला खूप छळायचा. शरयू बद्दल मला खूप गिल्टी वाटायचं. तिच्या आयुष्याची नासाडी होतीये हे पाहून खंत वाटायची मला. पण लक्ष्मीकांतचे अपराध सामावून घेण्या इतका माझा पदर मोठा नव्हता ग. आई असले तरी एक जबाबदार स्त्री होतेच ना मी. आणि एक दिवस पाणी डोक्यावरून गेलं. कांता! संताप आला होता मला कांताचा. त्याचं दारू पिणं, वाईट संगत यामुळे वैतागलेच होते मी. यापूर्वीही त्याला समजवण्याचा प्रत्येक प्रयत्न फोल ठरला होता. पण त्या दिवशी मी मात्र पहिल्यांदाच कांताशी कडाक्याची भांडले. भांडले म्हणजे काय? मीच बोलले. तो स्वतःचा बचाव करण्याचा खूप प्रयत्न करत होता. दुसरं काय करू शकणार होता म्हणा तो. शरयू काय झालंय? हा या टोकाला का गेला हा आज? नाही आई, काय नाही आई, काय नाही. तू त्याला पाठीशी घालायचे प्रयत्न करू नकोस. खरं खरं सांग काय झालंय ते. आई ते आज बाहेरूनच खूप दारू पिऊन आले होते. घरी आल्यावर पण परत दारू प्यायला लागले. मी खूप समजावलं आई त्यांना, पण ते ऐकत नव्हते माझं. आई केवळ त्यांना भीती वाटावी म्हणून मी म्हटलं की मी तुम्हाला सांगेन. पण आई शपथ मी तुम्हाला काही सांगणार नव्हते. केवळ मला त्यांची काळजी वाटत होती म्हणून आई मी त्यांना असं म्हटलं. बरोबर आहे तुझं शरयू. ते नाही मी काय थोडीशी पेलो मी. मित्र सगळे आग्रह करायला लागले. खूप आग्रह, शपथ खूप शपथ म्हणून थोडी पेलो, जास्त नाही पेली. पीत पण नाही मी, नेहमी नाही पीत मी. आज पेलो. मग ही चुगल्या करते, मग डोक्यात जाते माझ्या. मला कळत नाही काय मी काय कुकुल बाळ आहे का मी? आणि तुला काय जास्त अक्कल आलीये? काय चुकीचं सांगते ती? आणि तू तिच्यावरच हात टाकतोस? फार जोर आलाय अंगात.
म्हणून तिच्यावर हात टाकून दाखवतोयस ते? ही बाटली डोक्यात घालणार होतास तू? नाही, मी काय मारणार नव्हतो कर. मी फक्त असं घाबरत होतो. मी काय मारणार. हे बघ, बाटली बघ किती गच्च पकडलेली आहे बघ. स्वतःचा तोल सांभाळता येत नाहीये तुला. बाटली काय सांभाळणार होतास तू? लागली असती हिच्या डोक्याला तर केवढ्याला पडलं असतं ते. भलतच काहीतरी घडलं असतं आणि जीवाचं बरं वाईट झालं असतं तर. नाही असं नाही होणार. मी परत नाही करणार. चुकलो. सॉरी. तुझ्यावर विश्वास ठेवणं अशक्य होत चाललंय कांता. या घरात बायका आहेत, लहान पोरं आहेत. तुझं या घरात राहणं धोक्याचं आहे आता. आई असं नको बोल. माझ्यापासून काय धोका असं नको. मी नाही आता नाही पिणार. मी सांगतो, मी शपथ नाही पिणार. मी धमकी देत होती म्हणून चिडलो. हे चिडणंच धोकादायक आहे तुझं. डोक्यात राग घालून असाच वागत राहिलास तर काहीतरी भलतच घडेल या घरात. आई नाही ना, असं नका ना म्हणू. आई असं नाही होणार. तुम्ही आई हे बघा, यांच्या वतीने मी हात जोडते. आई मी माफी मागते यांच्या वतीने, पण असं नका म्हणू. आई घरात काही नाही होणार. आई मी माफी मागते. आई घरात काही नाही होणार. आई काही नाही होणार घरात, असं नका ना बोलू आई. मला भीती होतीच. हा विषय काढला की तुम्हाला त्रास होईल ही भीती होती माझ्या मनात. नाही, विचारलंस ते बरं केलंस. काही आठवणी कष्टानं पुसून टाकल्यात मी. पण अचानक कधीतरी वाटतं एकदा उजळणी करावी सगळ्याची. आपण केलं ते बरोबर केलं याचा अश्युरन्स लागतो मनाला. काळाच्या ओघात संदर्भ बदलले तरी आजही आपला निर्णय बरोबर वाटतोय ना, याचा विचार करणं गरजेचं असतं. पण या आठवणींचा त्रास होत असेल तर आपण नंतर बोलूया कधीतरी. आत्ता काय नंतर काय, ते दिवसच वाईट होते. घडलेले प्रसंगच भयानक होते. ते कधी आठवले तरी त्रास होणारच. कधी कधी मनात साचलेल्याचा निचरा होणं चांगलं असतं. प्रत्यक्ष घटना मी सहन करू शकले, आठवणी सहन करू शकेन. मोकळी होईल. मनाचं ओझं घेऊन जगण्याचं बळ नाही राहिलं. मी विषय काढला कारण छोट्या आईंशी बोलताना मला कधी कधी रेफरन्सेस लागत नाहीत. सॉरी. हे आईंना किंवा बेबी आत्याने विचारायला हवं होतं, पण मी माझ्याशी बोललीस हे बरं केलंस. कधी कधी समोरचा माणूस समजून घेतोय हे कळल्यानंतर आतलं अगदी खोलवरचं बोललं जातं. तुझ्याशी मोकळेपणानं बोलावं एवढी मैत्री वाटते तुझ्या बरोबर. तुझ्या समोर विषयाला वाट मिळाली हे उलट बरंच झालं. मग आईजी बोला. जे तुमच्या मनात आहे ते अगदी मनमोकळेपणाने बोला. चूक की बरोबर याचा विचार न करता बोला. का काकांना बाहेरचा रस्ता दाखवलात आणि माफी मागितली होती ना? हो, तिथंच चुकलं माझं. त्याच दिवशी त्याच वेळी त्याला दार दाखवायला हवं होतं, पण माफ केलं. शरयू हातापाया पडत होती ते पाहवलं नाही मला. आणि माझा कांता सुधारेल या खोट्या आशेवर माफ केलं मी त्याला. पण तो सुधारला नाहीच. उलट परिस्थिती आणखीनच बिघडत गेली.
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा, रान फुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा, रान फुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी, या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. त्यानंतर कांतानं दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. काही दिवस आनंदात गेले. शरयू तर हवेत असल्यासारखी दिसत होती. तिला आई व्हायचं होतं. खूप व्रतवैकल्य चालली होती तिची. मलाही वाटायचं हो दे तिला छानसं बाळ. मी कधी विषय काढला नाही, पण तिच्याच सांगण्यावरनं मी दोघांनाही डॉक्टरकडे पाठवलं. पण कांता तिथं पोचलाच नाही हे नंतर समजलं मला. पण एकंदरीत त्यांचं चांगलं चाललंय. कांताची गाडी रुळावर येते असा माझा समज होत होता. पण अचानक एक दिवशी मला फोन आला. मध्यरात्री. नशेत गाडी चालवताना कांतानं गाडी ठोकली होती. मी हादरले. दारूच्या नशेत गाडी चालवत होता मध्यरात्री. कुठे? कुणाला लागलं तर नाही ना? चौकशी केल्यानंतर कळलं कुणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. पण मी मात्र दुखावली गेले. कायमची दुखावली गेले. काहीही होऊ शकलं असतं. जीव गेला असता कुणाचा. मला कांताच्या बेजबाबदारपणाचा खूप राग आला. मी पोलिसांना सांगितलं, त्याला कसलंही कन्सेशन देऊ नका. त्यानं केलेल्या गुन्ह्याला जी कायदेशीर शिक्षा असेल ती त्याला व्हायलाच पाहिजे. कांता सैरभैर झाला. त्याला हे अपेक्षित नसावं. मी मदत करत नाही म्हटल्यानंतर तो उमाकांतकडे गेला. उमाकांतनं मला समजवण्याचा प्रयत्न केला, पण माझं म्हणणं त्याला पटलं. मग कांता शरयूकडे गेला. ती बिचारी अडकली. तिनं माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मी माझ्या निश्चयावर ठाम होते. शरयूला कांतानं जामीन देण्यासाठी बोलावलं, पण मी तिला जाऊ दिलं नाही. कोंडीत अडकली बिचारी. त्यानंतर कांताला 24 तास लॉकअप मध्ये राहावं लागलं. बापरे. बाहेर पडला तो सरळ गुत्त्यावर गेला. प्रमाणाबाहेर प्यायला. जेलमधून आलेला दारू प्यायलेला माझा मुलगा, माझा कांता, आम्हाला जाब विचारायला घरी आला. त्या दिवशी मी माझ्या पोटच्या पोराचं नाव टाकलं. अरे तू इथे महाराणी सारखी लोळत पडली वरती. ऐकून घ्या ना माझं. काय ऐकून घ्या?
मी जेलमध्ये तुला 10 वेळा बोललो मला सोड तू आली नाही मदत नाही तुला सूड उगवायचं माझ्याकडे बोलतोय कसला सूड तुला बायको का म्हणायचं सांग नका म्हणू, नका म्हणू. अडचणीचे नवरा तुला बायको मदत करत नाही तुला बायको का म्हणायचं मला सांग भाऊजी जरा हळू बोला ना आईची तब्येत बरी नाही ते झोपल्या आहेत त्यांना जाग येईल ना नका ना ओरडू. सावकाश भाऊजी तुम्ही दोघं माझ्या खोलीत चला आपण शांतपणे बसून बोलूया दुखतोय माझा दुखतोय माझा तुला बायको का म्हणायचं मला सांग तू मला साथ देत नाही मला मदत करत नाही मी पण तुला मदत करणार नाही हिशोब साधा सिंपल मी घराबाहेर तू पण घराबाहेर चल ऐका भाऊजी हे येईपर्यंत थांबा ऐका भाऊजी आता नको ना आपण उद्या सकाळी बोलूया ना आत्ताच बोलणार ही घरात बसून मजा तुला पटतंय मी घराबाहेर मी आता घरात तू घराबाहेर अरे मला नाही नांदवायची बायको काय जबरदस्ती आहे चले निघ वहिनी उशिरी रडतोय तुम्ही बघा त्याच्याकडे जा. सोड तुम्ही हळू बोला हे बघा तुम्ही हळू बोला आईला कळलं तर आई रागावती सगळं आईला कसं कळेल धमकी रे आईची धमकी रे मला ए मी घाबरत नाही मी धमकी देत नाही मी करून दाखवतो तू निघ तू निघ मला तुझं तोंड पण बघायचं आहे निघ मी कुठे जाऊ मला बाहेर पण नाहीये ना हो की नाही मी कुठे मी काय करू तू माझी बायको नाही मी तुला सोडलं तू मोकळी मी मोकळा मला नाही तुझ्यावर राहायचं नेक बोललोय ना नेक शेक तोंड बंद मला धक्का बसला. लक्ष्मीकांत हे बोलतोय शरयूशी संसार करायचा नाही असं म्हणतोय. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. सगळं घर माझ्या भोवती फिरतंय असं वाटत होतं. माझा मुलगा दारूच्या नशेत आपल्या बायकोला घराबाहेर काढतोय. तिनं त्याच्या पापात वाटेकरी व्हायचं नाकारलं म्हणून तो तिला नाकारतोय. माझा मुलगा एवढा दुष्ट एवढा स्वार्थी माझं चुकलं. आई म्हणून मी कमी पडले. माझा मुलगा एका स्त्रीशी इतकं वाईट वागतोय हे माझं अपयश होतं. नातं जन्मानं नाही संस्कारानं नाही वागण्यानं सिद्ध होतं. माझा मुलगा चुकीचं वागत होता आणि माझी सून त्याही परिस्थितीत ती माझा विचार करत होती. मला वाईट वाटू नये मला त्रास होऊ नये म्हणून धडपडत होती. लक्ष्मीकांतचं शरयूशी वागणं फक्त संतापजनकच नाही लाजेनं मान खाली घालायला लावणारं होतं. या गोष्टीसाठी मी त्याला माफ करू शकत नव्हते. आजही करणार नाही. मी त्याला पुन्हा घरात घेऊ शकणार नाही. तो कितीही प्रिय असला तरीही. एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना अहो, लक्ष्मीकांत नाही पण लक्ष्मीकांत गोखले इथेच राहतात ना. हो आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या, पौर्णिमा स्वरांची माझ्या, तुला वाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी, सूर लावू दे रे तुझे गीत, तुझे गीत. काय हा गाण्याच्या कार्यक्रमाला आलात? हा द्या 500 रुपये द्या तिकडच, द्या द्या. काय कुठे निघाला कुठे? हा पैशाचं नावावर निघालात लगेच. फुकटे लेखाचे काय गंमत वाटली? गाण्याची मैफल चालू आहे आतमध्ये, सकाळी उठून आंघोळ करून आवरून गाणी ऐकायला येऊन बसलात ते. हे कान लावून कसली गाणी ऐकता दरवाजाला? लाज नाही वाटत? हे घर आहे माझं. मी येऊ तुमच्या घरी काय चालतं ऐकायला? येऊ? त्याला निघा. पुन्हा दिसलं नाही ते याद राखा, सांगतोय माझ्याशी गाठ आहे. चल निघा. गाणी ऐकते.